पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 213। न व्हावे ते झाले देखेले पाय, आता फिरू काय मागे देवा। बहुत दिस होते बहुस दिवस होतो करीत हे आस, ते आले सायासे फळ आजी। कोठवरी जिणे संसाराची आशा, उगवू हा फासा येथोनिया। बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, लागला तो लाग सांडोनिया। पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर, नाही अंत पार गर्भवासा। तुका म्हणे कास धरीन पितांबरी, तू भवसागरी तारू देवा। 6 चरणाचा अभंग आहे। तुकोबरा आहे, ज्याला परमात्म्याची भेट झालेली आहे, परमात्म्याचं दर्शन झालंय किंवा ज्याला साक्षात्कार झालाय, तो आता त्या प्राप्त झालेल्या अनुभवावर काय बोलतो, काय सांगतो आपल्या अनुभवाबद्दल, हे आता या अभंगातून सांगितलं। न व्हावे ते झाले देखिले पाय, भगवंताचे चरण पाहणं सहजासहजी नाही, कारण हे पाय पाहण्याकरता कितीतरी साधनं करावी लागतात। योग याग जप तप करणारे 8 तास करतात, सहजासहजी प्राप्त होत नाही। आणि जे केवळ भगवंतावर श्रद्धा ठेवून, देवा किती उशीर होऊ दे पण मला तुझी भेट घेतल्याशिवाय चैन पडणार नाही, असं काय आहे, सर्व गोष्टीचा सर्व भोगाचा त्याग करतात आणि केवळ भगवंताच्या भेटीचीच ओढ लावून बसतात। असे जे आहेत, यांना भगवंत दर्शन देतो, कारण का तर त्यांचे भाव शुद्ध असतात। त्यांना एका परमात्म्याशिवाय दुसरं आता काही नाही किंवा काही नकोच असं झालेलं आहे। हे सांगतात ते जे भक्त आहेत, जो साधक आहे, तो हेच सांगतो की न व्हावे ते झाले, असं सहजासहजी होत नाही, म्हणून त्याला न व्हावे असा शब्द आला। असं होत नाही कारण का ही सहज प्राप्तीची गोष्ट नाही, याच्यासाठी 8 तास आहेत। 8 तासांनी जे मिळतं ते पूर्ण 8 तास झाल्याशिवाय मिळत नाही, पण माझं जे काही असेल ते असेल। आता मात्र मला काय झालं आहे की देखेले पाय, माझे हे चरण पाहिल्यामुळं जे कधी न होणारी गोष्ट झालेली, म्हणून न व्हावे ते झाले देखेले पाय। पाय पाहिल्यामुळं असं कधी होणं शक्य नाही, म्हणजे अशक्यही नाही, पण सहजासहजी होणं शक्य नाही। आता फिरू काय मागे देवा, तेव्हा आता जर चरण प्राप्त झाल्यानंतर परत आता काय, आपण नेहमी असंच करतो। आपण कुठल्याही तीर्थयात्रेला जातो, अत्यंत अवघड असलेल्या देवस्थानाला जातो, तिथं काही असेल तरी दर्शनाला जातो आणि एकदा दर्शन घेतलं की आपलं समाधान होतं, पण आपण लगे माघारी फिरतो, चला आता झालं दर्शन। पण ह्या भक्ताच्या ठिकाणी, या साधकाच्या ठिकाणी असं झालं की परत जाऊन काय करायचं मग, हे पाहण्याकरता तर इतका 8 तास केला, चरण दर्शन झालं, आता परत माघारी कशाला। म्हणून मग आता फिरू काय मागे देवा, माघारी फिरून काय करायचंय, कारण जोपर्यंत भगवंताच्या आश्रयात आहे तोपर्यंतच तुम्हाला
जे भगवंतापासून प्राप्त होणारं सुख आहे ते मिळेल. भगवंतापासून दूर गेला की सुख प्राप्त होत नाही. कारण भगवंताच्या सान्निध्यातच सुख आहे, भगवंताच्या नामात सुख आहे, दर्शनात सुख आहे, इतर ठिकाणी नाही. हा अनुभव असल्यामुळं परत कुठं दुःखात जायचं, हे जे मिळाले ते सुखाचं, त्याचाच अनुभव घ्यायचा, असा या साधकाच्या ठिकाणी पूर्ण निर्णय झाला. आता त्याच्या ठिकाणी आपण हे मिळवण्याकरता की जे न व्हावे ते झाले, म्हणजे कशासाठी म्हणाले हे, तर बहुत दिस होतो करीत हे आस. म्हणजे खूप दिवसापासून, खूप म्हणजे किती, तर सांगतात दुरून आलो गा, म्हणजे कितीतरी लांबून आलो आहे मी, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला ह्यातनं फिरलो आहे तेही कळत नाही. म्हणून या सगळ्याला बहुत दिवस. मग हे सगळी चक्रिकापरती फिरणं कशासाठी होतं, तर भगवंताच्या भेटीसाठी. म्हणून आता बहुत दिस करीत होतो हे आस. एकंदरीत काय आहे की इच्छा माझ्याजवळ खूप दिवसापासून होती, ते आले सायासे फळ आगी. आणि मग हे फळ प्राप्त झाले, पण सहज नाही, सायासे. मग इतके दिवस का लागले, हे सायास घडले नव्हते. सायास म्हणजे काय, सायास म्हणजे अंतःकरण शुद्ध करण्याचीच क्रिया. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. मग अंतःकरण शुद्ध होणं हे सहज गोष्ट नाही. मनुष्याला जसं आपल्याला माहिती की आपण अंगणातनं झाडझूड केली, आपलं अंगण आपण पाहिलं स्वच्छ झालं आहे, आणि पुन्हा वारं जोराचं आलं, वावटळ आली की सगळं अंगण पुन्हा काय होतं, केराने माखून जातं. म्हणजे मग एकदा झाडून जमतंय का, तर परत परत झाडावं लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणाच्याही घरामध्ये अंगणाहून घराचं रीत कळते. म्हणजे अंगण कसं आहे बघितलं म्हणजे घर कसं आहे कळतं. ज्या अर्थी अंगण ह्यांचं स्वच्छ आहे, सगळं सुशोभित केलेलं आहे, त्या अर्थी घर आहे चांगले. म्हणून मग अंगण जसं मनुष्य नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ते मलिन होतंच. तसं मी सायासानं, प्रयत्नानं, कष्ट करून तुझ्याकडे यायचा प्रयत्न करायचो, पण त्या सायासात, त्या प्रयत्नात, कष्टात काहीतरी अडचण व्हायचीच. काही ना काहीतरी मध्येच आडवं यायचं, आणि मग जे केलं आहे ते सगळं वाया जायचं, परत नव्याने करावं लागायचं. म्हणून ह्याला सायास म्हटले, कारण हे सहजासहजी प्राप्त होणारं नाही. म्हणून आता कसं झालं तर सायासानं, परमकष्टानं प्राप्त झाले. म्हणून साधनेला एक नाव आहे पराकाष्ठा. साधना सहज नसते, पराकाष्ठेने करावी लागते. आता ते मला प्राप्त झालं. किती दिवसाचं होतं, तर खूप दिवसाची आशा होती, आणि इथपर्यंत येऊन मी पोहोचलेलो आहे. कोठवरी जिणे संसाराची आशा. आता कुठपर्यंत ह्या संसाराच्या आशेला धरून राहू. संसार फक्त आशेनेच चालतो. संसारात पदरात काहीच पडत नसतं. आणि गंमतच अशी की जेवढं आल्यासारखं वाटतं ना, तेवढं लगेच जात असतं. आलं गेलं हे सारखंच आहे, दोन्ही समानच आहे. त्याच्यामुळं नेहमी पाहायला गेलं तर आपला पदर रिकामाच असतो, पदरात पडूस्तोवर दुसरीकडं निघून जातं. मग ह्याला संसार म्हटले. संसार म्हणजे काय, तर नेहमी उलाघालच, आणायचं घालवायचं, आणायचं घालवायचं, याचं नाव संसार. आणि ह्या संसारात आता चांगलं होईल, आता चांगलं होईल अशी आशा असते. आशेवरच मनुष्य जगतो. कधीतरी चांगलं होईल ही आशा आहे. आणि मग काही ना काहीतरी त्याच्या पुढं आलं की झालंच. म्हणजे एक मनुष्य होता, भविष्य सांगायचा, आणि मग जायचे लोक त्याच्याकडं, चांगल्या पद्धतीनं समाधान करेल असं तो त्याला सांगायचा. आणि मग परत एक जण गेला, त्याला सांगितलं काय नाही, म्हणलं आता तुझे फक्त 2 वर्ष राहिलेत, 2 वर्षात तुला चांगले दिवस येतील, तू काळजीच करू नको, आता 2 वर्षात तुझं पालटत आहे सगळं.
आता त्याला वाटलं काय 2 वर्ष तर राहिले, आला निघून. मग आता दुसरा तिथं होता जरा त्याच्या जवळीकीतला त्या ज्योतिषाच्या. ते म्हणला ह्याला 2 वर्षांनी चांगलं होईल, कशाच्या आधारावर? म्हणला कशाचं काय, सवय लागते ह्याला. ती दुःख भोगायची सवय झाली की सवयीने चांगलंच वाटतं. माणसाला दुःखसुद्धा चांगलं वाटतं. चांगलं होईल का काय होईल, काय काय करणार आहे हे दिवस कसे तरी ढकलायचे असतेत. हेच आहे खरं संसारात. मग चांगलं होईल चांगलं होईल अशी आपली आशा आहे. मग आशेवर सगळा संसार आहे. त्याच्याकरता ज्याला परमात्म्याचे चरण भेटलेत, म्हणजे कायमरूपी सुख भेटले, तो म्हणतो हे आशेवर कधी राहायचं, काय करायचं हे आशेवर राहून? आपलं जे सुख आहे ते परमसुख आहे आणि त्या सुखातच आपला काय आहे, खूप लाभ आहे. उगवू हा फासा येथून या. तेव्हा जे जे काही संसाराने आम्हाला फासे घातले होते, कोणते फासे संसारातले? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कर्म आहे. कर्म आपल्या पाठीमागं लागलेलं आहे. आपल्याला कर्मफेडीसाठीच आपण जन्म घेतो. हा सगळ्यात मोठा फासा आहे. कर्म संपल्याशिवाय तुम्हाला देहत्याग करताच येत नाही. जेवढे ह्या देहाला कर्म दिलीत तेवढं आयुष्य तुमच्या ठिकाणी आहे. आता त्याच्यासाठी कर्म ही संपवायची. म्हणून जे जे काही कर्म असेल ते कर्म करून करून संपवलं म्हणजे मग त्याच्यानंतरचं कर्म आशा काही ठेवायची नाही. हा जो करत असतो तो ह्या फाशातून उघडायचा विचार करतो. म्हणजे ज्यांनी कर्म केलं आणि कर्मफळ प्राप्त केलं, आता परत असंच फळ प्राप्त करायचं आहे असं म्हणला की गुंतला. आणि झालं हे झालं, आता नाही आपल्याला पुन्हा विचार कसला असा जरी म्हणला तरी गुंतला. आणि जो केलेलं फक्त तेवढ्यापुरतंच आहे, त्यानंतर काहीच ते मनात धरत नाही, असा जो असतो त्यांनीच हे फासा उगवलेला आहे. उगवू म्हणजे फासा काढू. फासा गुंतलेला असतो, फाशाला गाठी असतात आणि त्या गाठी सोडायच्या कोणी? फासा घालणारा काय करतो? फाशात काय स्वापत सापडावं, शिकार सापडावी हे पाहत असतो. आणि शिकार सापडल्यावर त्याचे फासे कसे उलगडायचे हे त्याला माहीत असतं. फाशाचे ज्या काही गाठी त्या कशा सोडायच्या त्याला माहीत असतं. त्यामुळं हे फासे पडले, हे उगवू. उगवू म्हणजे काय करू? त्यातलं सगळं जे आहे ते आम्ही गाठी सोडू आणि मगच काय होईल, ह्या संसाराच्या, आशारूपी संसाराच्या ह्या दलदलीतून आम्ही बाजूला निघू. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. आता त्याच्यानंतर काय केलं की आठव केला की मी ह्या प्राप्तीपर्यंत आलो, माझं चांगलं झालं, आता परत माघारी जायचं नाही. एक दुसरी गोष्ट, असल्या संसारात गुंतून काय करायचं आहे हे एक त्याने आठवलं. आणि मग पुन्हा आठवलं की जे जे ह्या संसारात आहेत ते काय झालेत तर बुडालेत. कारण संसार हा एक सागरच आहे. संसार सिंधू बहुदुस्तर, नुल्लंघविता उल्लंघवे पार, बहुत वाहविले दूर, नलगेची तीर पैलथडी. या पाण्याच्या ओघात वाहून जातो आणि बुडत राहतो, म्हणून ह्याला बुडाले म्हटलं. हे बुडाले म्हणजे काय, त्याच्यातच त्या भवनदीतच गर्क झालेले आहेत. आता हे जे सगळे आहेत त्यात गुंतले, मग त्याला शोधायला कोण जाणार आहे? आणि गेलं तर काय, ते म्हणतात त्याचं मूळसुद्धा नाही. मूळ म्हणजे कुठं येतो त्याचा ठाव ठिकाणा लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याचा कुठं जे असेल तो मार्ग कळायचा नाही. म्हणजे त्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग म्हणजे कोणते? आता जो ज्या मार्गाने गेला आहे तो बुडण्याचाच मार्ग आहे ना. मग त्या बुडण्याच्या मार्गाकडं कोण मार्ग शोधत जायला आहे, काय करायचं आहे जाऊन? तेव्हा त्याचा थांगपत्ताही नाही. जसा ठाव ठिकाणा लागत नाही म्हणजे मूळ, आणि मार्ग सापडत नाही म्हणजे तो रस्ताही नको. आता अशा तऱ्हेनं काय केलेलं आहे की हे जे बुडाले ते गेले, लागला तो लाग सांडून या. पण ज्यांनी ह्याच्यातनं काही ना काहीतरी सुटण्याचा प्रयत्न केला, जे प्रयत्न करतात की ह्यातनं कसं निघावं आणि निघण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, त्यांना मात्र काय झालं, ह्यातनं सुटण्याचा जो काही आहे
तो शेवटचा मार्ग सापडला. म्हणजे जे काही असेल ते सहज नाही, पण काय कारण कुणास ठाऊक सहज सापडला. सापडला म्हणजे काय झालं की जसं आता ह्याने सांगितलं की बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, त्याचा ठाव ठिकाणा नाही. पण मार्ग कोणता होता? तर मार्ग होता मनुष्यदेह. मनुष्यदेह लागला. कुठं लागला? त्याचा लागला. मनुष्यदेह प्राप्त झाला की मग काय होतं? मग मात्र ह्याच्यातनं सुटण्याची संधी असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त परमार्थात मनुष्यदेहालाच शिरकाव करता येतो. मनुष्यदेहच परमार्थातनं आपल्या परमात्म्याचे चरण प्राप्त करू शकतो. म्हणून हा लाग आहे. लाग याचा अर्थ त्याला आता कुठंतरी आपल्या हाताशी काहीतरी लागलं आहे असं वाटतं, आणि मग तो आपला काय आहे जातो. म्हणजे मनुष्याला एखादं अडचण आली पैशा अडक्याची, म्हणजे मग तो ह्याला त्याला म्हणल्यानंतर एखादा म्हणतो देईन तुला, आता आज नाही पण 2 दिवसांनी देईन. माणसं म्हणतात लागला आहे, पण आता देईल तेव्हा देईल. याचा अर्थ आता संबंध जुळला आहे, आता मिळकतीची आशा निर्माण झाली. तसं ह्यातनं सुटायची आशा निर्माण झाली. मनुष्यदेह प्राप्त झाला हाच लाग आहे. आता ह्याच्यातनं सुटायचं आहे, म्हणून मग तो लाग सांडोनिया. आता हे जर मनुष्यदेहातनं आपण घाळ पडलो तर मग काय आहे? पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर. आता मात्र ह्यातनं जर चुकला तर किती दुःख येईल तुझ्या पुढं. डोंगर का म्हटलं तर दुःख इतकं आहे, जसं डोंगर ओलांडून पलीकडं जाणं कठीण असतं तसं दुःख ओलांडणं कठीण आहे. कारण दुःख हे एक असं आहे की एकामागे एक येत असतं. आणि ते कधी असंच आहे. माणसं काय करतात, काही म्हणत असतात. एखादा अंगावरचा आता साधारण काय आहे की आपली गरिबी असल्यामुळं काय केलं, धोतर आपलं शिवून वापरायचं. आता त्यांनी काय धोतर, ते शिवलेलं धोतर अंगावर नेसायचं, काय दुसरं काहीच नाहीच ना. पण कुठंतरी बारीक मोठं छिद्र पडलं की नेमकं कशात तरी अडकतं आणि पुन्हा फाटतं. म्हणून फाटकं ते फाटतच राहतं. त्याला पुन्हा आणि कसं त्यात काय बोट अडकतं, काहीतरी अडकतं, ते अजून फाटतं. हे दुःखाचे डोंगर आहेत. एकदा काही झालं की दुसरं येतं, दुसरं काय झालं की तिसरं येतं. तुम्हाला दुःख बाजूला सारतच नाही. मग आता असं सांगतात की कुठपर्यंत दुःख? ते म्हणजे मरुस्तोवर. तुम्हाला मरेपर्यंत दुःखच आहे. आणि मग परत म्हणले राहिलेलं परत फेडायला ते येतच अजून. मग आता ह्या देहातलं जे दुःख आहे तुम्ही सारलं, पुढच्या देहात येणार, तिथं जाणार. मग आता मनुष्य तरी काहीतरी प्रयत्न करतो, खातो पितो, अंगाला काहीतरी बघतो करतो, पण बाकीचे त्याच्या व्यतिरिक्त जे योनी त्याचं काय? कुत्रं मांजर हे सगळ्यांना काय? थंडी वाजली, काय आलं, ऊन लागलं, काय करणार आहेत? वेळेला खायला मिळतं का काय? कितीतरी हाल आहेत, सगळ्या देहाचे कितीतरी हाल आहेत. म्हणून हितल्या डोंगरापेक्षा तिथलं दुःखाचे डोंगर तर अतीत. हे सगळे डोंगर पुढं आपल्या ठिकाणी काय होतील? पुढे येतील. नाही अंत पार गर्भवासा. त्यामुळं दुःख भोगत राहणं हाच गर्भवास आहे. किती दिवस म्हणले काही नाही, ह्याचा मोजमाप सांगता यायचं नाही. हे कधी झालं, कशाबद्दल सांगितलं? तर लागला तो लाग सांडोनिया. आता मनुष्य देहासारखा लाग लागलाय का नाही, तरी त्यातनं जर घाळ पडला आणि फक्त विषय भोगत बसला तर मग हे इतके दुःख त्याला भोगावे लागतील की कितीतरी. आणि नुसतं दुःख आहे का, पुन्हा गर्भवास आहेत, अनेक त्याच्या ठिकाणी काय आहे, दुःख आहेत. तुका म्हणे कास धरीन पितांबरी. आता पहिल्या चरणात जे म्हणलं होतं ना की आता फिरू काय मागे देवा, ते सांगितलं. आता नाही, आता देवा तुझा पितांबराची कास धरणार आहे. म्हणजे तुझा पदर धरला ना तर कुठं जाणार नाही. तुझ्या पदराला धरून राहिल्यावर काय आहे, मनुष्याला एखादी गोष्ट स्थिर असते. जसं एखादा खांब रावलेला असतो, एखादा झाड पक्का असतं, आणि किती सोसाट्याचा वारा सुटला
आणि त्या झाडाला जर त्याने धरलं, त्या खांबाला धरलं, तर त्याला आश्रय पक्का मिळाला ना. किती वारं आलं तरी त्याला काय आहे, भीती राहायची नाही, कारण त्या झाडाला धरलं आहे त्याने किंवा खांबाला धरलं आहे. तसं देवा तुझ्या पितांबराला धरल्यावर आता कशाची भीती, आता काही नाही. तुझा पितांबर म्हणजे स्थिर आहे, शाश्वत आहे. तुझ्या पितांबराला कसं आहे, अचल आहे. तो अचल असल्यामुळं त्याला धरलं की आता नाही काळजी. तू भवसागरी तारू देवा. तेव्हा आता हे कधी सांगायचं आहे, तर तुझे चरण पाहिलेत पण अजून आयुष्य संपलं नाही, पण तुझ्या चरणापासून दूर जायचं नाही हा निश्चय आहे. तेव्हा उरलेलं आयुष्य जे आहे ते उरलेलं आयुष्य भवसागरातनंच जायचं आहे. की देह आहे तोपर्यंत मनुष्याला देहभाव, देहाला लागणारी अन्न पाणी हे लागणारच. मग हे जे काय आहे ह्याला सुद्धा भवसागरच म्हणायचं. पण देव जो आहे ते देवाच्या पितांबराला धरलं म्हणा, किंवा देव हा या पाण्यातनं तारून नेणारा एक तारू आहे. तारू म्हणजे नाव आहे. आणि त्या नावेत बसल्यावर कशाची काळजी. जसं नावेत बसलेल्या माणसाला नाव चालवणं, नाव पाण्यातला भवरा, पाण्यातला ओघ, काही त्याला भीती नसते. ते कोणी बघायचं असतं, सगळं नावाड्याने. कशी नाव न्यायची, कुणीकडं पाण्याचा जर काही ओघ असला तर नाव कशी वर काढायची, सगळं त्याचं काम आहे. नावेत बसणाराचं काय काम आहे. तसं देवा तुझ्या ह्या तारूमध्ये आम्ही आल्यावर ह्या भवसागराची आम्हाला काय भीती आता. म्हणून आम्ही पितांबर सोडणार नाही, तुझी कास सोडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तू दिलेलं हे जे काही तारू आहे, नामरूपी तारू आहे, याच्यात बसू आणि हे भवसागर आम्हाला काही करणार नाही. दुसरा अभंग 214. वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे बहु. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तुका म्हणे केली सोपी पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. 3 चरणाचाच अभंग आहे, पण याच्यामध्ये पंढरी आणि पुंडलिक या दोघांचे श्रेष्ठत्व दाखवलं. पंढरी याला काय केलं, नाव दिलं की पंढरी वैकुंठ. पंढरी हे काय आहे, वैकुंठ आहे. कुठलं, तर भूमीवरी, या जमिनीवरचं ते वैकुंठ आहे. मनुष्य वैकुंठात जाण्याकरता प्रयत्न करतो. वैकुंठात काय आहे, तर वैकुंठात विष्णूचं वास्तव्य आहे. आणि दुसरं काय आहे, तर सगळं वैष्णवताच आहे तिथं. त्यामुळं जसं विष्णू ऐश्वर्यवान आहेत, त्यांच्या ठिकाणी षड्गुण सामर्थ्य आहे, तसं तिथं जे जे जातील त्यांनासुद्धा हे ऐश्वर्य प्राप्त होतं. म्हणून वैकुंठात जायचं असं जे काय असतं ते प्रत्येक जणाच्या मनात येतं. की ज्यांना ज्यांना काही ना काहीतरी यज्ञ करून फल प्राप्त करून घ्यायचं आहे, असे जे कोणी असतात ते वैकुंठाला जाण्याकरता कोणता यज्ञ करावं लागेल, कोणतं सायास करावं लागतील, कोणतं साधन करावं लागेल, हे त्या त्या ग्रंथात पाहतात आणि त्याप्रमाणे साधन करतात. का, तर त्यांना काय करायचं आहे, वैकुंठाला जायचं आहे. पण हे सहज नाही ना, तिथं जाण्याकरता हे 8 तास आहेत, शिवाय तप आहे. म्हणून तपाचे सायास, 1 तप 2 तप म्हणजे 12 वर्षाच्या मर्यादेला तप म्हणायचं. मग एक 12 वर्षात झाले की दुसरं 12 वर्ष, तिसरं 12 वर्ष, अशी ह्याला किती करावी लागतील काही सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, असा ह्या मनुष्य देहासह कुठं जाता येते. मनुष्याचा देह इथं सोडावा लागतो, तेव्हा स्वर्गात जावं लागतं. म्हणून लागे जीवा नाश करणे बहु. शेवटी हा जो काही जीव आहे ह्याचा नाश केला, त्या देहाचा नाश केला, तरच तुम्ही इतर लोकाला जाल. कारण या देहाला तिकडं कुठंच परवानगी नाही. हा देह मृत्यू लोकाचाच आहे. तुम्हाला स्वर्गात जायचं असेल, स्वर्गातल्या अनेक लोकात जायचं असेल, तर तिथं जसे देह आहेत तसे देह आपल्याला प्राप्त करून घ्यावे लागतील. वैकुंठातले देह कसे आहेत, तर वैकुंठाच्या देहाला 4 हात आहेत. कारण महाविष्णूला 4 हात आहेत, त्यामुळं तिथले जे आहेत ते सगळे 4 हाताचे आहेत.
आपल्याला कुठे 4 हात आहेत? आपल्याला हा देह त्यागून 4 हाताचा देहच घ्यावा लागेल. कौस्तुभ गळा घ्यायचा असेल किंवा आणखीन काय असेल, हे सगळं तिथे गेल्यावर मिळतं. म्हणून लागे जीवा नाश करणे बहु. तेव्हा हा आता तप करताना सुद्धा काय करावं लागतं की जीवावर काही पाहिजे काही नको काहीच बाळगायचं नसतं. म्हणजे तप करणाऱ्या मनुष्यानं सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. याचा अर्थ त्याने काय करायचं की इतकं वैराग्य करायचं की इच्छासुद्धा निर्माण होऊ द्यायची नाही. हे सगळं करावं लागतं. इतकं केलं तर तुमचं तप होतं आणि तर तुम्ही वैकुंठाला जाता. तया पुंडलिके केला उपकार. पण ह्या पुंडलिकानं आपल्यावर मोठा उपकार केला आहे. कारण का की जे वैकुंठात आहे ते इथं निर्माण होईल असं पुंडलिकाने केलं. पुंडलिकाला देव प्राप्त करून घेण्याची इच्छा नव्हती. त्याला आपल्या आईवडिलाची सेवा करावी याकडंच तो होता. आणि आईवडिलाच्या सेवेत एवढा मग्न झालेला होता की त्याला दुसरं काही सुचत नसायचं. आता आपल्याला माहिती आहे सेवा करणं म्हणजे फक्त त्यांचे हात पाय दाबणं असं नाही, तर सगळं काही. असं सांगतात की इतके ते वयस्कर झालेले होते की त्यांना आंघोळ घालायची, त्यांच्या अंगावर कपडे घालायचे, मग त्यांना अन्न खाऊ घालायचं, हे सगळं पुंडलिकाला करावं लागायचं. आणि शिवाय कसं आहे जागेहून हालता येत नव्हतं, एवढे जर्जर झालते. त्यामुळं त्यांचं काय आहे मलमूत्र विसर्जन सगळं पुंडलिकाने करायचं. ते इतके स्थिर की काहीच त्यांना हालचाल नव्हती करता येत. इतकी सेवा या पुंडलिकाने केली. आता त्या सेवेचं फळ म्हणून भगवंत त्याच्याकडं आले. आणि भगवंताला आल्यावर पाहिल्यावर पुंडलिकानं काय केलं, आपलं कल्याण झाले म्हणलं ह्या आईवडिलाच्या सेवेतनं आपलं कल्याण आहे, पण जगाचं कल्याण व्हावं याचा विचार केला. आणि मग जगाच्या कल्याणाकरता काय केलं, देवाला उभं केलं. म्हणून म्हणतात हे उपकार केला. उपकार पुंडलिकानं हा उपकार केला आहे. फेडावया भार पृथ्वीचा. तर पृथ्वीवर पाप जास्त झाली, मग या पापियामुळं पृथ्वीला भार होतो. तर पाप कसं कमी होईल याच्याकरता ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलं त्यांचं पाप तर जाईलच, पण जे नामस्मरण करत नाहीत पण कधीतरी काही कामानं पंढरीला येतील, कोणाचं तरी नाव ऐकतील की आम्ही पंढरीला जाऊन आलो, त्याच्या कानावर जाईल. नुसतं त्याच्या कानावर गेलं तरी त्याचं पाप काहीतरी कमी होईल. म्हणजे पापाचा बोजा कमी झाला की पृथ्वीला हलकेपणा येतो. त्याच्याकरता पृथ्वीचा भार फेडण्याकरता आणि भाळ्या भोळ्या जनाकरता त्यांना लाभ व्हावा म्हणून पुंडलिकानं देवाला इथं आणून उभा केलं. तुका म्हणे केली सोपी पायवाट. आता हे सहज झालं. अगोदर तप केल्याशिवाय काय आणखीन काही साधन केल्याशिवाय वैकुंठाला जायला मिळत नव्हतं. आता सोपी वाट झाली. म्हणून मग आता ही वाट कशी तर सहज. मग त्याला सांगितलं पंढरी वैकुंठ भूमीवरी. तेव्हा पंढरीला जाण्याकरता कोणी कुठूनही किती अंतराने जातो. एकदा त्यांनी ध्यास घेतला की महिनाभराचे मुक्काम होऊ द्या, 15 दिवसाचे होऊ द्या, नाही तर आपल्यासारखं सरळ जायचं आणि सरळ यायचं असं असू द्या. सगळ्याला एक वाट झाली. जे लांब आहे त्यांना जरा लांबून यावं लागेल, जे जवळ आहे त्यांना जवळचे झाले. पण मार्ग सगळ्याला सापडला ना, त्याच मार्गाने गेल्यामुळं आपल्याला हे पंढरपूर म्हणजे वैकुंठच आहे. वैकुंठात जसं केवळ विष्णू नामच असतं, विष्णूने धारण केलेली जी नाम आहेत तेच नामस्मरण अखंड चालतं, तसं पंढरीत नाम चालतं, अखंड नाम चालतं. म्हणून हे वैकुंठ आहे. आता याप्रमाणे मनुष्याची सोय पुंडलिकाने केली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.